अनेक दिवसांपासून नागपूरकरांना प्रतीक्षा असलेल्या इथेनॉल बसचा प्रवास आता सुरू झाला असून नागपूरच्या रस्त्यावर बस धावू लागली आहे। संपूर्ण देशात या प्रकारची बस सेवा असलेलं नागपूर हे एकमेव शहर असून राजकीय दृष्ट्या सत्ता केंद्र झालेल्या शहराची प्रतिष्ठा आता अधिकच वाढली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी। देशातल्या पहिला इथेनॉल बसचा धाव सुरू झाली आहे। नागपुरात ही पहिल्यांदा देशातली अशी पहिली सेवा सुरू झाली आहे। एकूण या सेवेबद्दल अधिक माहिती घेऊ नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांच्याकडून। ही पहिल्यांदा अशी सेवा सुरू झाली आहे इथेनॉल बसची, काय सांगाल याच्याबद्दल? काय कशी नेमकी सेवा असेल? महानगरपालिका अशी एक राऊंड ही बस सुरू केली, यात म्हणजे कुठलाही पक्षाचा अभिनिवेश न पाळता हे आमच्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे की आम्ही ही सुरू करू शकलो। आणि सुरू केल्यावर आम्ही पहिले विद्यार्थ्यांकरता सुरू केली, ज्येष्ठ नागरिकांनी पण याचा उपभोग घेतला आणि आज आमच्याकडे सर्व परवानग्या आहेत, RTOचे परमिट्स आहेत, सर्व जे लीगल परमिशन्स होते त्या सगळ्या आमच्याकडे मिळाल्या आहेत आणि एक सुचारू पद्धतीने ही बस सुरू झाली आहे। आपल्यासोबत काही प्रवासी देखील आहेत, ते प्रवासी म्हणून आज या बसमध्ये प्रवास करताय, तुमचा अनुभव काय सांगाल? सर, अत्यंत अभिमानास्पद संधी आहे ही आम्हाला की आम्हाला एवढ्या म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे नागपूर शहरासाठी आधी जे आम्ही बघितलं होतं आणि आता जे बघत आहे त्याच्यामध्ये खूप फरक वाटत आहे। एकूण या नवीन बस सेवेने महत्त्वाचा पाऊल केलं आहे आणि नागपूरकरता एक मानाचा तुरा आहे, यात कुठलाच वाद नाही। BT जर्नलिस्ट रत्नशील अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।